पोलीस भरतीची जाहिरात निघाली। सरावासाठी तरुण मैदानात आणि रस्त्यावर दिसत आहे। पण वाशिम जिल्ह्यात रिसोड येथे तरुणाईला क्रीडा संकुलमध्ये सरावात आडकाठी येत आहे। क्रीडा विभागाच्या दुर्लक्षामुळे क्रीडा संकुलाची अवस्था बिकट झाली आहे। पोलीस भरतीसाठी हे तरुण तरुणी दररोज घामाचे दान करत आहेत, परंतु त्यांचीही तयारी एका मोठ्या संकटात अडकली आहे। ज्या तालुका क्रीडा संकुलावर त्यांचे भविष्य अवलंबून आहे, ते संकुल आज केवळ घाणीचे साम्राज्य बनले आहे। त्यांच्या स्वप्नांचा ट्रॅक आज चिखलात आणि काट्याकुट्यात हरवला आहे। रिसोड क्रीडा संकुल हे नावालाच संकुल राहिले आहे। येथील धावण्याचा ट्रॅक अतिशय निकृष्ट बनवला आहे। सराव करताना पाय मुरगळणे हे तर नित्याचे झाले आहे। क्रीडा संकुलाच्या दयनीय अवस्थेमुळे खेळाडूंच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे। संकुलात वाढलेले गाजर गवत इतके मोठे आहे की त्यात विषारी साप आणि कीटक लपलेले असतात। एकीकडे स्वप्न पूर्ण करायचे आहे आणि दुसरीकडे जीव वाचवायचा आहे, अशी दुहेरी लढाई तरुणांची आहे। याहून वाईट म्हणजे हे क्रीडा संकुल आजकाल तळीरामांसाठी दारूचा अड्डा बनले आहे। सकाळी सराव करणाऱ्या तरुणांना रात्रीच्या पार्ट्यांचे अवशेष अर्थात तुटलेल्या बाटल्या सापडतात। या सगळ्या अपुऱ्या सोयी सुविधांमुळे तरुण तरुणींनी एक धाडसी पण जीवघेणा पर्याय निवडला आहे। क्रीडा संकुल सोडून ते आज आंतरराष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर सराव करत आहेत। महामार्गावर धावताना अपघाताचा धोका सतत त्यांच्या डोक्यावर टांगलेला असतो। आज हे जे क्रीडांगणावर आता हे जे सगळ्यांचे आमचे जे प्रश्न आहेत, हे प्रश्न महत्वाचे याच्यासाठी की सगळे जे मुलं तयारी करतात धावण्याची, तर हा धावण्याच्यासाठी जो ट्रॅक आहे, तो ट्रॅकची व्यवस्था पूर्ण व्यवस्थित झाली पाहिजे। कारण पाण्यामुळे बऱ्याच ठिकाणी इथे पाणी साचलं की धावण्याचं काम बंद पडते। इथे लाईटची व्यवस्था नाही। इथे सोलरचे जर लाईट जर ग्राउंडला जर झाले तर रात्रीचे प्रॅक्टिस करणारे सगळे मुलं सुद्धा रात्रीला सुद्धा उशिरापर्यंत प्रॅक्टिस करू शकतील। सकाळी जे लवकर येणारे मुलं आहेत, सकाळी जे 4 आणि 5 वाजता येतात, ते सुद्धा मुलं चांगल्या रीतीने प्रॅक्टिस करू शकतील। तसेच इथे कपडे बदलण्याची सुविधा, लॅट्रिन बाथरूमची सुविधा, हे सगळे स्टुडंट जे आहेत तर यांच्यासाठी सगळ्यांसाठी जर ते उपलब्ध झाले तर शासनासाठी मी एवढीच विनंती करेल या विद्यार्थ्यांसाठी की सगळ्यांसाठी या सुविधा जर उपलब्ध झाल्या तर त्याचा समाजाच्या प्रगतीसाठी हातभारच लागणार आहेत। मी आमच्या सगळ्या विद्यार्थी मित्रांच्या वतीनं आणि माझ्या वतीने शासनापर्यंत हीच विनंती पोहोचवतो की या सगळ्या सुविधा ह्या लवकरात लवकर इथे उपलब्ध व्हाव्यात। सर, आमच्या ग्राउंडची समस्या एवढीच आहे की आम्हाला सकाळी अंधारात आणि रात्रीही कधी कधी अंधार होतो। इथे लाईटाची कोणती व्यवस्था नाही। त्यानंतर ट्रॅकवरची संपूर्ण माती ही वाहून गेलेली आहे। त्यानंतर लाईटची व्यवस्था नसल्यामुळे इथे पाणीही नाही आणि लेडीजही पोलीस भरतीमुळे काय होतात, प्रॅक्टिसला येतात, त्यामुळे इथे संडास बाथरूमची व्यवस्था नाहीये। तरी आमची ही समस्या तुम्ही सॉल्व्ह करावी। मी एक खेळाडू आहे आणि ट्रॅकवर आल्यानंतर बंद ट्रॅक गोट्याने आणि माती सगळी वाहून गेली आहे। त्यामुळे आम्हाला पळतात ना काय नाही, आम्ही रोडवर पळतो। रोडवर पळल्यानंतर वाहन आम्हाला त्रास देतात, गाड्याने उडवतात। कालच आमच्या मित्राला एखाद्याला लागलेलं पायाला, त्याच्यामुळे आम्हाला इथं सुविधा पाहिजे। सर्व ट्रॅकच्या सुविधा नसल्यामुळे आम्हाला इथं ट्रॅकवर सिंटेरिया किंवा आपला ट्रॅक व्यवस्थित झालेला पाहिजे। कारण की इथं सकाळ संध्या सुविधा नसल्यामुळे आम्हाला नॅशनल 6 रस्त्यावर पळावं लागते। त्यामुळे वाहनाची खूप अडचण असल्यामुळे आम्हाला तिथं पळतात नाही, काही नाही। आणि नॅशनल असल्यामुळे आम्हाला तिथं वाहनं भरपूर असतात। जीव मुठीत घेऊन आम्हाला प्रॅक्टिस करावं लागते रोडनं। ग्राउंडवर गवत जास्त वाढलं आहे, त्यामुळे आम्हाला लय त्रास होत आहे। आणि दारू पिणारे संध्याकाळी येतात, इथं काचेचे शिशा फोडतात, त्याचा बी एक त्रास आहे। आणि दुसरं आहे, इथं गुरंढोरं येतात आणि गाडी चालवणारे बी इथं सराव करतात। त्यांचा तणकाटामुळं आम्हाला जास्त सराव करता नाही यायला आणि पायानी पडता नाही यायला। दगड झालेली आहेत, पावसामुळं सगळा ट्रॅक ओला झालेला आहे।